स्टेशन बॉक्स टॉस का बॉस मी केलंय. महेश याला 200 रुपयांचं प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. जिमी मेदगे सरांच्या माध्यमातून योगेश दंद्रे सरपंच योगेशजी दंद्रे सर आपण या ठिकाणी किरणजी कामते आणि सुनील कामते साहेबांकडनं या ठिकाणी 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी शरद आणि निलेश आणि देवा यांच्यासाठी होतं. शरदला मॅन ऑफ द मॅच देखील दिलं जाईल. मी विनंती करतो जिमी मेदगे सर मॅन ऑफ द मॅच टाळ्या कमी पडून द्यायची नाहीयेत. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. बॅटिंग देखील केली. गोलंदाजी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना ही मॅच विसरता येणार नाहीये. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये बेस्ट परफॉर्मन्स राहिलाय. शरद तुमच्यासोबत 2 शब्द आम्ही बोलू. ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना तुम्हाला सर्वप्रथम स्पर्धा कशी वाटते? एक नंबर भारी वाटते. म्हणजे पोरांसाठी खेळण्यासाठी नाही का उत्सुकता एक राहते. आणि यानंतर तुम्हाला विचारेल की तुमच्या टीमचा तुमच्या संघ मालकाचा आणि तुम्हाला संधी दिली त्याबद्दल तुम्ही संघ मालकांचे कसे आभार मानतात? सर्व चांगले म्हणजे आमचे प्लेयर टीम मालक सर्व म्हणजे एकजूट आहे. आणि तुझ्या खेळीविषयी तुझ्या वैयक्तिक खेळीविषयी हे मॅन ऑफ द मॅच तुला भेटतंय आणि त्याआधी आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये तू ज्या प्रकारची बॅटिंग केली होती तुझ्या स्वतःच्या वैयक्तिक खेळीविषयी काय म्हणशील? नाही टीमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला खेळायला पण काय वाटत नाही. आणि प्रॅक्टिस कशी करतो तू? प्रॅक्टिस रोजची होती त्याच हे आता. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतर या निलेश बांगर या तुम्हाला 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी. पंच मॅच चालू करून ठेवायचे. किरण कामते सर या सुनील कामते सर आपण देखील या. दोघांनी या संघ मालक आहेत आणि मॅच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिंकवून दिली. शरद बांगर या. देवा 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 या. देवा गेंजे 500 रुपयांचं प्राइज आणि जिमी सरांकडनं देखील 500 रुपयांचं प्राइज होतं. जिमी सर देवा थँक्यू. आणि यानंतर शरद बांगर याच्यासाठी देखील 500 रुपयांचं प्राइज. गाव पातळी गाव चॅम्पियन स्पर्धांमध्ये जर आपण पाहिलं तर बेस्ट परफॉर्मन्स. आणि योगेशजी दंद्रे सरपंच साहेबांना विनंती करतो साहेब आपण या कारण आपल्याला देखील या ठिकाणी 400 रुपयांचं प्राइज या ठिकाणी जिमी सरांकडनं होतं. दरम्यान वळणार आहोत मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. जीएल गणेश लोखंडे येत आहेत. चांगला बॉल गॅदर केलाय. दरम्यान एक सिंगल पाहायला मिळते आणि कालचा दिवस ज्या जोडीनं गाजवला ती जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संतोष आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र. हॅलो. या ठिकाणी एक वैयक्तिक प्राइज येत आहे. सँडीच्या प्रत्येक रिव्हर्स स्वीपला अतुल कामते आणि विलास शिंदे यांच्याकडून 200 रुपये. अशोक कदम कुठे असेल त्याने माईकडे यायचे. अशोक कदम
हॅलो सर, थँक्यू. वळणार आहोत मागच्या दिशेनं. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एकनाथ, अर्थातच रायडर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. मनोहरजी यांच्यासाठी प्राइज आलं 200 रुपयांचं प्राइज. या ठिकाणी सँडीचा विकेट जो घेतला होता त्यासाठी मात्र नक्की जिमी सरांकडनं प्राइज आहे. आणि यानंतर देखील विकेट जर तुम्ही घेताय तर तुम्हाला 200 रुपयांचा प्राइज असणार आहे. महेंद्र वर्तक आणि महेंद्र वर्तक वर देखील सर्वांच्या नजर आहे. डिंगडॉंग हा देखील ज्या जोमाचा खेळाडू आहे ना, जर आपण पाहिलं बॅकफुटला आले चेंडू कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय दरम्यान एक सिंगल जी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं डावकुऱ्या शैलीचा गणेश लोखंडे हा खेळाडू असणार आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक ताकदवर खेळाडू विशाल बांगर असणार आहे. त्याच्यासमोर तुम्ही धावा या जमवायलाच हवात. या ठिकाणी प्राइज येते, सर्वाधिक मोठं प्राइज असणार आहे. तुम्ही जर या वेळेचा बॉल स्विच हिट केलाय, महेंद्र वर्तक डिंगडॉंगच्या बॅट मधून चेंडू चाललाय हवाई सफर करत, बॉल स्विच हिट रिव्हर्सिपचा. जर तुम्ही गोलंदाजीसाठी आले आणि त्या ओव्हरमध्ये जेवढे तुम्ही निर्धाव चेंडू इथून पुढे या ठिकाणी कळवलं जात आहे, जेवढे डॉट बॉल टाकशाल ना तेवढे एका बॉलसाठी तब्बल 101 रुपयांचा प्राइज या ठिकाणी जिमी मेदगे सरांकडनं असणार आहे. या ठिकाणी पीजी इंडियन संघासाठी प्राइज असणार आहे. जो खेळाडू आपल्या ओव्हरमध्ये जेवढे निर्धाव चेंडू टाकेल ना 100 रुपये प्रत्येकी एका बॉलसाठी 101 रुपयांचं प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा प्राइज हे पीजी इंडियनच्या गोलंदाजासाठी असणार आहे. महेंद्र वर्तकने स्विच हिटचा देखणा स्ट्रोक खेळला, षटकार आला. दरम्यान जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या झाली ती 13 धाव फलकावर, 13 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. सँडी जर आपण पाहिलं, संतोष धंद्रे अगदी स्वस्तात माघारी परतल्यानंतर संघ जर आपण पाहिलं ना तर एक हाती झुंज नेण्याची ताकद ज्या खेळाडूकडे आहे. महेंद्र वर्तक हा मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. राजू मेदगे गोलंदाजी मार्कवर तुफान येत आहेत. हळवार पद्धतीने जर आपण पाहिलं ना तर गती परिवर्तन करून टाकलेला हा बॉल फसवा बॉल आहे आणि त्यावर मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एनडी लायन संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर तुम्ही इथून पुढे षटकार ठोकताय तर तुमच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइज हे जिमी मेदगे सरांकडनं असणार आहे. गणेश मेदगे सर, जिमी मेदगे सरांकडनं या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेचा बॉल मोठा प्रहार खेळलाय, लॉंग ऑनला चेंडू आपण जर पाहिलं तर अक्षरशः जवळपास सीमारेषेच्या अगदी आतमध्ये अनिलजी गोपाळे सर अडवतात. काय क्षेत्ररक्षण आहे. वयाच्या जर आपण पाहिलं ना तर 40+ अनिल गोपाळे सरांच्या प्रत्येक झेलसाठी तब्बल 501 रुपयांचं प्राइज या ठिकाणी जिमी मेदगे सरांकडनं असणार आहे. बक्षिसांचा वर्षाव, बक्षिसांची खैरात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेचा बॉल आणखीन एकदा बिग हिट केलाय, चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर 1 2 3 करत चेंडू चाललाय सीमा रेषा पार, येतोय चौकार.
जिंकेल तो मात्र नक्कीच योगेशजी धंद्रे सरांच्या समोर अर्थातच एस एम त्याचबरोबरीने जितेंद्रजी बांगर साहेबही या ठिकाणी आले स्पर्धेच्या माध्यमातून कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 10व्या पर्वाच्या वतीनं मी प्रशांत गायकवाड तुम्हा सर्वांचं आणि बांगर साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर चाललाय अगदी फाईन लेग लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 2 धावा आल्या. तिसऱ्या धाब्यासाठी कॉल केलाय पाहूयात परंतु नकार दिला. गणेश लोखंडे ज्या दर्जाचा खेळाडू आहे ना जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची रिक्स घेणं हे खेळाडू जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची रिक्स घेत नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या धावफलकावर असणार आहेत. शांत प्रकारचं वातावरण हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आणि राजू मेदगे सरांच्या गोलंदाजीवर 200 रुपयांचं प्राइज या ठिकाणी या ठिकाणी 200 रुपयांचा प्राइज लागू होतोय. जर आपण पाहिलं ना तर 2 निर्धाव चेंडू या ओव्हर मध्ये त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले. 100 रुपयांचा प्राइज जर आपण पाहिलं तर पीजी इंडियन्सचे गोलंदाज विकेट घेत आहेत तर त्यांच्यासाठी 200 रुपयांचा प्राइज आहे. अनिल गोपाळे सर जर झेल टिपतायत तर 500 रुपयांचा प्राइज आहे आणि एनडी लायन्स संघाचे खेळाडू जर बॅटिंग करत असताना षटकार ठोकतायत ना तर त्यांच्यासाठी 200 रुपयांचा प्राइज या ठिकाणी जिमी मेदके सरांकडून असणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर कॅल्क्युलेशन सरळ आहे. तुम्ही विकेट घेण्यापेक्षा त्या ठिकाणी निर्धाव चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये हाताळले ना तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी जास्त पैसे भेटतील असं मला तरी वाटतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 23 धावा धावफलकावर. 23 रन्स टू ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावर असणार आहे. महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संतोष धंद्रे बाद झाल्यानंतर संघ मात्र नक्कीच अडचणी सापडलाय की काय परंतु महेंद्र वर्तक एक ताकदवर यंगस्टर आणि ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना तुम्ही जर आपण पाहिलं तर मॅच अजून देखील ऑन आहे. चला घाई करा वेळ वाचवा. आजच्या दिवसात फायनल आपल्याला खेळवायचे याची देखील तुम्ही दखल घ्या. प्राइज सेरेमनी प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील आपल्याला आजच्या दिवसात करायचं आहे याची देखील तुम्ही दखल घ्या. मान्यवर मंडळींचं स्वागत सत्कार देखील आजच्या दिवसात करायचं आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबरीने प्रवीणजी करपे आमचे संयोजित समालोचक यांचं देखील या ठिकाणी भाग मानवत आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याच्या नादात चेंडू हवेत होता. जवळपास जर आपण पाहिलं ना तर खेळाडू स्वतः गोलंदाज अनिल गोपाळे सर आले होते परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये कोसळतोय. 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्षरशः मैदानाच्या चौफेर बाजूस शांतता पसरली आहे परंतु समालोचन कक्षामध्ये शांतता पसरू शकत नाहीये कारण जिमी मेदगे सर आमच्या सोबत जोडलेत. जर तुम्ही विकेट घेताय 200 रुपयांचा प्राइज आहे तर तुम्ही डॉट बॉल टाकताय 100 रुपयांचा प्राइज आहे. जर अनिल गोपाळे सर झेल घेत आहेत 500 रुपयांचा प्राइज आहे आणि त्या ठिकाणी एनडी लायनचे खेळाडू षटकार ठोकतायत तर त्यांच्यासाठी 200 रुपयांचा प्राइज. धोक्याची घंटा आणि काय घडतंय पंचांकडे मोठी अपील आहे परंतु पंचांचा निर्णय येणं बाकी आहे या ठिकाणी कळवलं जात आहे. थर्ड अंपायरचा इशारा करतायत. त्या ठिकाणी मी विनंती करतो सलीम शेख सर आणि जिमी मेदगे सरांना विनंती करतो आपण थोडस लक्ष द्या कारण हा महत्वपूर्ण विकेट असणार आहे. जवळजवळ 50% हा विकेट जर गेला ना तर इथे 50% सामना मात्र नक्कीच पीजी इंडियन संघाकडे जाऊ शकतो. महेंद्र वर्तकच्या विकेटची अपील या ठिकाणी असणार आहे.
अंपायर डिसिजन ऑन पेंडिंग. आणि या ठिकाणी कळवलं जात आहे की आणि या ठिकाणी खेळवलं जात आहे पंचांचा इशारा येतोय. महेंद्र वर्धक अंपायर डिसिजन ऑन पेंडिंग आहे. अजून देखील तुम्हाला कळवलं जाईल हृदयाचे धगधग वाढवणारा हा विकेट महेंद्र वर्धकचा असणार आहे. महेंद्र वर्धक मॅन फ्रॉम अलिबाग नौकारचा सुपर हिरो घराच्या आतमध्ये काल अक्षरशः बरसला होता. ऑरेंज कॅपचा मानकरी देखील राहिलेला परंतु आता काय घडणार हे देखील प्रश्नचिन्ह आहे. आणि या ठिकाणी कळवलं जात आहे थर्ड अंपायरचा इशारा येतोय. पंच महेंद्र वर्धक हा आपल्या चौकटीत कायम असणार आहे. त्या ठिकाणी नॉट आउटचा इशारा येतोय. इथून जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः हृदयाचे ठोके वाढवणारा हा विकेट या ठिकाणी पाहायला मिळत होता. जर आपण पाहिलं तर मैदानाच्या अक्षरशः चौफेर बाजू शांतता पसरली होती. आणि आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील. अनिल गोपाळे सर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. दीपक पेळगावकर सर जर आपण पाहिलं क्रीडा भूषण पुरस्कार ज्यांना नुकताच प्राप्त झाला ते सर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धावफलकावर आहेत. दीपक पेळगावकर सर पंचांच्या भूमिकेत असताना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडंसं कठीण समीकरण झालेलं परंतु थर्ड अंपायरचा इशारा केला. आमचे GTC ग्लोबल बेस्ट क्वालिटी आणि उत्कृष्ट जर आपण पाहिलं ना तर लाईव्हचं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. GTCची संपूर्ण टीम आमचे कुणालजी असतील त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर डिजिटल स्कोररच्या माध्यमात आमच्यासोबत जोडलेत सुनील पवार आणि कुणाल आणि त्याचबरोबरीने पुण्यवर्धम आपल्या मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. यावेळी महेंद्र वर्धकच्या बॅटमधून येतोय लांबच लांबवरचा देखणा श्रोक KPL ब्रँडेड षटकार. ₹200 प्राइज महेंद्र वर्धकला मात्र नक्कीच या ठिकाणी प्राप्त होत आहे. पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाज जिमी मेदगे सरांचं मी खरोखरच कौतुक करेल. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल पाहायला मिळतोय बीट केलं जात आहे. आणि अनिल गोपाळे सरांना ₹100 प्राइज या ठिकाणी लागू होत आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या नंतरच्या बॉलवर जर विकेट घेताय ₹200 प्राइज आणि तुम्ही जर झेल घेताय तर ₹500 प्राइज. या वेळेचा बॉल ऑन साइडला समालोचन कक्षाला मानवंदना देणारा फटका परंतु बॉल 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 आणि काय घडतंय विकेटचं पतन खेळ बाद.
महेंद्र वर्धक डिंगडॉंग ज्या विकेटच्या शोधात संघ होता ना तो खेळाडू मात्र नक्कीच बाद झालाय. चला अमोल कामते सर आपण मैदानाच्या बाहेर या प्लीज. आता तुम्ही टाइम वेस्ट करू नका. रिक्वेस्ट करतो या ठिकाणी 200 रुपयांचं प्राइज या ठिकाणी गोलंदाजांना प्राप्त होत आहे. हा चेंडू जर आपण पाहिला ना तर आणि 300 रुपयांचं प्राइज अनिल गोपाळे सरांना या ठिकाणी प्राप्त होईल. एक निर्धाव चेंडू हाताळला होता त्यासाठी 100 रुपयांचं प्राइज होतं आणि जो विकेट घेतला त्यासाठी 200 रुपयांचं प्राइज होतं. आणि या ठिकाणी निरंजन नाना दंद्रे यांच्यासाठी सर्वात मोठं प्राइज असणार आहे. निरंजन नाना जर बॅटिंगसाठी आले त्यांनी एक धाव जरी केली ना तर 100 रुपयांचा प्राइज जिमी मेदके सरांकडे आहे आणि षटकार जर ठोकला तर 500 रुपयांचा प्राइज या ठिकाणी असणार आहे आणि चौकारासाठी 200 रुपयांचा प्राइज या ठिकाणी दिलं जाईल आणि प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी 100 रुपयांचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. निरंजन नाना धंद्रे यांच्यासाठी प्राइज आणि जर आपण पाहिलं बक्षिसांचा वर्षाव अगदी केला जातोय. सार्थक बांगर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत आणि सार्थक बांगरच्या प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 200 रुपयांचं प्राइज येत आहे. आदरणीय माननीय श्री जिम्मी सर यांच्याकडनं गणेशजी मेदगे सरांकडनं या ठिकाणी प्राइज येत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 33 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी साठी जर आपण पाहिलं तर गणेश लोखंडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश लोखंडे ही मॅच महत्वपूर्ण आहे. जो संघ पराजित होईल तो मात्र नक्कीच या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकासाठी मात्र नक्कीच ग्राह्य धरला जाईल आणि जो संघ विजयी होईल तो मात्र नक्कीच खेळेल. अर्थातच टीम साई माऊली या संघासमोर. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. बॉल चाललाय अनिल गोपाळे सरांच्या हाताखालनं अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे तोडून फोडून सीमारेषा चाललाय. येतोय चौकार. एकनाथनं मात्र नक्कीच आपली मॅचचे सूत्र हातात घेतले. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला फटका फसलाय आणि झेल सुटला. या ठिकाणी जर आपण पाहिलं खेळाडूंकडनं चुका ज्या होत आहेत या ठिकाणी ग्रामीण खेळाडू आणि नवनवीन खेळाडूंना संधी प्राप्त करून दिली आहे परंतु परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवण्यापेक्षा खेळाडू चुका भरपूर जास्त मैदानाच्या आतमध्ये करतात. त्याचबरोबरीने ओमकारजी जाधव कमांडर सर आणि गौरव भागवत आणि त्यांची संपूर्ण टीम मी विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर या. व्यासपीठावरून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सार्थक आणि सार्थकला जावं लागते माघारी. विकेटचं पतन खेळवात. गणेश लोखंडे यांच्या या विकेटसाठी 200 रुपयांचं प्राइज या ठिकाणी गणेश मेदगे सरांकडनं मात्र नक्कीच दिलं जाणार आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा प्राइज पीजे इंडियन संघासाठी या ठिकाणी प्राइज असणार आहे. निरंजन नाना धंद्रे यांच्यासाठी जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताय षटकार ठोकताय तर 500 रुपये, चौकार ठोकताय तर 200 रुपये आणि प्रत्येक रन साठी 101 रुपयांचा प्राइज या ठिकाणी जिम्मे मेदगे सरांकडनं असणार आहे. बक्षिसांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आज जर आपण पाहिलं ग्रँड फिनाल आहे. फायनलचा दिवस असणार आहे. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला फाईन लेगला लॉंग लेगला चेंडू सरळ सुसाट वेगात निघून चाललाय. खेळाडू जोपर्यंत चेंडूवर येतील बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय तो चौकार. एवढे जे वेग भरपूर जास्त प्रमाणात पाहायला मिळाला. चौकार आलाय. 42 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा धावफलकावर असणार आहे. जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा
यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणखीन एकदा जर आपण पाहिलं तर बॉल चाललाय फाईन लेगला एक धाव घेतले दुसऱ्या धाब्यासाठी कॉल त्या ठिकाणी नाही करत नाहीये नकार दिलाय पूर्णतः एक सिंगल पाहायला मिळते एका धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल धावसंख्येत वाढ होतीये धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धाबा धावफलकावर संतोष धंद्रे महेंद्र वर्तक बाद झाल्यानंतर अक्षरशः धावसंख्येला लगाम घालण्याचं काम केलंय काय गोलंदाजी आहे भन्नाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते निर्धाव चेंडू जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये हाताळताय तर 101 रुपयांचं प्राइज असणार आहे डॉट बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये टाकला तर 101 रुपयांचा प्राइज आहे यावेळी एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी कॉल केला होता परंतु स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूवर येत आहेत आयकॉन आहे आणि आयकॉनवर जबाबदारी ही भरपूर मोठ्या प्रमाणात असणार आहे जर आपण पाहिलं तर हाय व्होल्टेज नामा ही मॅच महत्वपूर्ण आहे नॉकआउट सामन्यामध्ये या मॅचला देखील गणलं जाईल सेमीफायनल क्रमांक 2 जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये जो संघ पंचांना पाणी घेऊन जा या ठिकाणी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 44 धावा धावफलकावर 44 रन्स टू ऑन बोर्ड या पंचांचं देखील कौतुक करावं लागेल कारण जर आपण पाहिलं गेले 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध झाले अर्थातच दीपक पेळगावकर सर आणि सलीम शेख सर असेल स्वप्नील कोयके सर असेल त्यांचं मनपूर्वक हार्दिक असे आभार मानतो आणि विकेटचे 200 रुपये या ठिकाणी खेळाडूसाठी मात्र नक्कीच दिले जातील चला मॅचला सुरुवात होणार दरम्यान जर आपण पाहिलं तर 44 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात यानंतर कळवलं जाईल की माफ करा एलिमिनेटरची मॅच आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाची मॅच लगेचच साहिल माऊली या संघासमोर होणार आहे यावेळेचा बॉल बॅकफुटला आले एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू मात्र नक्कीच त्या ठिकाणी हातातनं निसटला जातोय जेल सुटलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जाते तिसऱ्या धावेचा कॉल केलाय जर आपण पाहिलं तर फेकी अतिशय खराब मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या जर आपण पाहिलं तर लीगल डिलिव्हरी तर 3 धावा येत आहेत 3 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे धावसंख्येत वाढ होतीये 47 धावा 47 रन्स टू ऑन बोर्ड 47 धावा धावफलकावर असणार आहे स्ट्रायकिंग एंडवर जर आपण पाहिलं तर अजित हा खेळाडू मात्र नक्की स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी पुढे सरसाबट डान्सिंग डाऊन द विकेट त्या ठिकाणी ऑन साइडला राजू मेदगे सर येत आहेत एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी कॉल केलाय खूप चांगले क्षेत्ररक्षण परंतु फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळते कलेक्शन चांगलं झालंय 2 धावा येत आहेत 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात 49 धावा जर आपण पाहिलं या डावामध्ये मोठे फटके पाहायला मिळत नाहीये यावेळी आडव्या बॅटनं लॉंग ऑफला चेंडू खेळलाय चेंडू चाललाय अजितच्या बॅट मधून सुसाट वेगात सीमा रेषा ओलांडतोय येतोय चौकार
धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 53 रन्स टू ऑन बोर्ड. 53 धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. पीजी इंडियन संघाच्या खेळाडूंसाठी या ठिकाणी प्राइज कायम असणार आहे. तुम्ही जर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकताय 100 रुपयांचा प्राइज आहे. विकेट घेत आहेत 200 रुपयांचा प्राइज आहे. अनिल गोपाळे सर जर कॅच घेत आहेत 500 रुपयांचा प्राइज. या ठिकाणी जिमी मेदगे सरांकडनं असणार आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत परंतु काय घडतंय, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केलाय. दोन धावाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. संघाचं जवळपास 50+ धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. 55 धावा या धावफलकावर असणार आहे. ही धावसंख्या तुमच्यासाठी मापक नसणार आहे. जर आपण पाहिलं तर एखादा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. यावेळी लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला जातोय. मनोहर डाडी मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच चेंडूवर येत आहेत. चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. चेंडू अडवलाय, फेकल्या दरम्यान दुसरी धाव घेत असताना आजी त्याने केले एकल्यातला जावं लागेल माघारी. विकेटचं पतन. खेळाडू बाद. आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. इनिंगचा डावाचा अगदी शेवटचा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू जर निर्धाव आला तर 101 रुपयांचा प्राइज असणार आहे. या चेंडूवर जर षटकार आला तर 200 रुपयांचा प्राइज दत्तासाठी आहे. यावेळेचा बॉल हवेत आहे. पाहूया झेल घेण्याची संधी. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला. तिसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. चौथ्या धावेसाठी देखील कॉल केलाय. पाहूयात आणि 4 धावा. वा, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. एकदा दत्ता आणि अजित साठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. काय रनिंग केली आहे. जवळपास जर आपण पाहिलं तर गणेश लोखंडेच्या हातात बॉल होता आणि त्या ठिकाणी चुकी केली. जर आपण पाहिलं तर खेळाडूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. 61 धावा धावफलकावर लगावल्यात. 62 धावांचं लक्ष्य. एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान आलेल्या सर्व मान्यवरांचं त्याचबरोबरीने ओमकारजी जाधव सर आणि त्यांची संपूर्ण टीम, घाटकोपर प्रगती मंच अर्थातच गौरव भागवत आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबरीने आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असे स्वागत करेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनापासून मी प्रशांत गायकवाड हार्दिक असं स्वागत करतो. आणि या दरम्यान मायक्रोफोनवर होईल चेंजेस. मी तुम्हाला घेऊन जातोय याच विभागाचा खेड तालुक्याचा एक गोड आवाज अर्थातच शेवेगावचे सुपुत्र आणि आमचे सोयीचे समालोचक प्रवीणजी करपे सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. आणि त्याचबरोबरने या स्पर्धेच्या माध्यमातून गतवर्षी ज्यांचा आवाज आपण ऐकला अर्थातच जुन्नर तालुक्यातील एक गोड आवाज शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी समालोचक मित्र आमचे केदारे सर दाखल झाले. तुमचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. आपलंही कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. आणि विजयजी केदारे सर आपण या आपले मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. मी प्रवीणजी आपणास विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर
विजय केदारे सर आलेत. विजय सर, मी आपणास विनंती करतो या मॅचसाठी, या इनिंगसाठी मी विजय केदारे सरांना आमंत्रित करू इच्छितो. विजय केदारे सर, आपण या मायक्रोफोनवर थोडासा चेंजेस होईल, एक गोड आवाज. विजय केदारे सर, आपण या. थँक्यू. थँक्यू गायकवाड सर. शिष्याच्या हाती धरतीची गती, ज्ञानेश्वरांनी चालविल्या निर्जीव भिंती, अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्ण सारथी, होऊन गेले रती महारथी, धन्य ती भारतीय संस्कृती. 64 कलांचा अधिपती गणरायाला प्रथमतः विनम्र अभिवादन. नमस्कार रामराम मंडळी. आपण पाहतोय खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 मध्ये आम्ही करतो मनापासून मनपूर्वक स्वागत. सामन्याला आणि मॅचला देखील सुरुवात होतीये, अर्थातच सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. चालू असलेली मॅच, एका बाजूने पीजी इंडियन्स, त्यांच्या विरोधामध्ये आपण इंडी लायन्स या टीमला देखील पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना इंडी लायन्स या टीमनं बनवल्या गेल्या तब्बल 61 धावा आणि विजयासाठी पीजी इंडियन्स या टीमच्या समोर आव्हान ठेवलंय 62 धावांचं. मॅच सुरू होतीये. दोन अनुभवी पंच आता खेळपट्टीचा ताबा घेत आहेत. एका बाजूने स्वप्नील कपिले सरांना आपण पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी अगदी कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा नावलौकिक केला, दीपकजी पेगावकर सर आपल्याला पाहायला भेटतील. तिसऱ्या पंतांच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत इथे जॉईंट झालेले आहेत सलीम शेख सर, त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. मॅचला देखील आपण सुरुवात करतोय. दोन सलामीच्या बॅटर, दोन खेळाडू इथे मात्र खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. एका बाजूने विशाल, दुसऱ्या बाजूने आपण गणेश यांना देखील पाहणार आहोत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये निरंजन स्वतः इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असतील. संघ मालक देखील तेच आहेत, कॅप्टन कुल देखील तेच आहेत, आणि आज जर पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क वरती देखील तेच आहेत. सहकारी समालोचक मित्र आमच्या समवेत इथे जॉईंट होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण जडवलंय A1 ब्रँडेड क्वालिटीचा. आय हो तो स्वागत नाही करोगे हमारा, या पद्धतीने लॉंग लेग फाईन लेगला चेंडू घेऊन काढलाय. चौकार, 4 धावा. विजयजी केदारी सर देखील आमच्या समवेत इथे आता या मॅच साठी जॉईंट होणार आहेत. 4 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. हा चेंडू इथे मात्र उजव्या लाईनच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाबा येथील अवांतर. अवांतर धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, एकेरी अंकामध्ये 5 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. 5 धाबा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं घेऊन काढला होता. चेंडू थांबलाय तिथे, थोडासा मैदानाचा अडथळा देखील पाहायला भेटेल, परंतु तोपर्यंत 2 धाबा ज्या मात्र कंप्लीट केल्या जाणार आहेत. 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती आणि स्कोरकार्डवरती धाबा जर पाहिलं तर तब्बल 7 धाबा धावफलकावरती. 7 बोलले तो 7. इथे एकमेकांची साथ दोनही फलंदाजांना खेळपट्टीवरती द्यावी लागणार आहे. धावफलकावरती धाबा, 7 धाबा ज्या मात्र स्कोरकार्डवरती आहेत. इथे बॅटवरती पुन्हा चेंडू घेतलाय डीप मिड विकेट झोन मध्ये. हा फटका, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, बनेगा दर्शक, दर्शक हो गए दीवाने. चेंडू सीमा पार, 4 धावे झाडी. कुठे
देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 11 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती संघर्षाचा अंक म्हणून ज्या अंकाकडे सातत्याने आपण पाहत आलो तो अंक इथे स्कोरकार्डवरती आहे. 11 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा बाटवरती चेंडू घेतलाय स्क्वेअर लेग झोन मध्ये, एक टप्पा घेत तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आडा आला. तिसरा टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू खेळपट्टीवरती पुन्हा फेकलाय. दरम्यान धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 13 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती. निरंजन गेंडी यांना देखील आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. कुठे गावाला बिलॉंग करतात, कित्येक काय कुठे गाव टेनिस क्रिकेटची सेवा यांनी देखील केलेली आहे. रिवर्स अटेन हलक्या हाताने हा चेंडू देखील मात्र मैदानावरती घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय, परंतु तिकडे नकार असेल. फक्त एकच धाव येईल. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 14 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती. आतापर्यंत धावफलक एकेरी अंकामध्ये होतं, परंतु इथे जसा स्क्वेअर लेगचा फटका खेळला ना त्यानंतर धावफलक दुहेरी अंकामध्ये पोहोचलेला आहे. 14 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती. 14 धाबा धावफलकावरती. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 अर्थातच कुडे गावचा मिनी विश्वचषक आपण मैदानावरती पाहतोय. याची देही, याची डोळा, याच साठी केला होता टास. वावा शेवटचा दिस गोड. मैदानावरती आपण आज अंतिम दिवस पाहतोय. अंतिम चरणाकडे झुकत असलेली मानाची भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. अखंड सप्ताह आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा पाहिला. 3 दिवस खऱ्या अर्थाने हा सप्ताह चालू होता. सप्ताह म्हणता येणार नाही, परंतु तृतीय प्राप्ती सोहळा म्हणायला काही हरकत नाही. यावेळेस इथे मात्र सुंदर फटका देखील मात्र घेऊन काढलाय मिड विकेट झोन मध्ये. तिकडे चेंडूला फिल्ड केलाय चांगल्या पद्धतीने. तोपर्यंत 2 धावा, ज्या मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 16 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक देखील संपलेला आहे पहिल्या क्रमांकाचं. 16 धाबा धावफलकावरती. संघर्षमय वातावरणामध्ये आपण जिमी सर ही मॅच देखील पाहतोय. पीजी इंडियन साठी इथे पारितोषिक आलेलं आहे. कुठल्याही खेळाडूने जर इथे षटकार केला ना तर त्याच्या प्रत्येक षटकारासाठी जिमी मेदगे सरांच्या वतीने तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे. एक दिवस देणाऱ्यांचे दोन्ही हात घ्यावेत. इथे पारितोषिकांची उधळण आपण कुडेगावच्या मैदानावरती पाहतोय. संघर्ष आणि संघर्ष, संघर्ष बया करेगा कि या मॅच मध्ये जिंकणार कोण. जितना बड़ा संघर्ष जिमी सर, उतनी बड़ी शानदार जीत मैदान के अंदर. देखने को मिलेगी. अर्थातच इथे जर पाहिलं तर संघर्ष कोण इथे मात्र मैदानावरती करणार, कशा पद्धतीने करणार, इथे प्रश्नचिन्ह देखील फार मोठं असणार आहे. चला स्पीडअप करणं देखील मित्रांनो फार गरजेचं आहे. वेळ वाचवला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण व्यासपीठावरती आकर्षक ट्रॉफीज देखील पाहतोय. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार, यासाठी जिमी सर 3 दिवस संघर्ष चालू होता आणि आता संघर्षाचा कालावधी इथे संपत झालेला आहे आणि आता सर्वांना आतुरता लागली असेल त्या मॅचची, मेगा फायनल ग्रँड फिनालीची. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार. षटक क्रमांक देखील 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती माही इथे तयार असेल. पहिले षटक 40+ अर्थातच निरंजन यांनी पेश केलं. वयानं लिजेंड आहेत, अर्थातच अनुभवी आहेत आणि त्यांच्या मालकीची टीम देखील आपण खेळपट्टीवरती पाहतोय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून इथे सुंदर फटका आहे. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. वाघांची धाड, फोडला पहाड, छत्रपतींचा चावा. मिळतील या चेंडूवरती 6 धावा.
षटकारासाठी जिमी मेदगे सरांच्या वतीने 200 रुपयांचं प्राइज इथे जमा झालेलं आहे. धावफलकावरती धाबा, स्कोरगार्डवरती धाबा, तब्बल 22 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे बाट वरती चेंडू घेतलाय. लॉंग लेग फाईन लेगला हा चेंडू मात्र खेळून काढलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा भार. 4 धाबेसाठी चौकार. काय देखना संघर्ष इथे मात्र मैदानावरती पाहायला भेटतोय. एका पाठोपाठ इथे 2 मोठे फटके आलेले आहेत. कारण पहिल्या चेंडूवरती देखील आपण या षटकामध्ये षटकार पाहिला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील षटकार आलाय. धावफलकावरती धाबा, तब्बल 32 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. संघर्ष बया करेगा की जीतेगा कौन मैदान के अंदर. इथे पुन्हा एकदा हा चेंडू मात्र निर्धाव. या गोलंदाजीची गरज आहे. अचूक टप्पा, अचूक नियंत्रण देखील आपण पाहतोय. 32 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. मेगा फायनल ग्रँड फिनालीचा आजचा दिवस. आजच्या दिवसातील दुसरी मॅच देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. यावेळेस इथे बाटवरती चेंडू घेतलाय. चेंडूला पाठवलाय सीमा भार. 4 धाबेसाठी चौकार. एलिमिनेटरची मॅच आहे मित्रांनो. कारण इथे जो जिंकणार आहे तो मात्र साईल माऊली या संघाबरोबर सेमीफायनल 2 खेळणार आहे. आणि या मॅच मध्ये जो पराभूत होणार आहे तो मात्र या स्पर्धेतील 4थ क्रमांकाचा मानकरी असेल. यामध्ये ती मात्र शंका नाही. कारण जे शेड्यूल स्पर्धेच्या अगोदर आपण सादर केलं होतं त्याच शेड्यूल प्रमाणे आपण संपूर्ण स्पर्धा इथे संपन्न करतोय. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, तब्बल 36 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. 36 धाबा धावफलकावरती. संघर्ष आणि संघर्ष. ओळखलत का सर पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला आणि नंतर हसला. बोलला वरती पाहुनी. गंगामाई आले गेले घरट्यात कोण राहुनी. खिशामध्ये हात जाता जाता हसत हसत उठला. पैसे नकोत जरा एकटेपणा वाटला. पाठीवरती हात ठेवून सातत्याने तुम्ही लढलं पाहिजे, शिकलं पाहिजे. लढ्यातनं एकच शिकायला भेटलं तुम्हाला सातत्याने की संघर्ष करायचा कसा. मोडला जरी संसार, मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, तब्बल 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील आता 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती आपण संडे यांना पाहणार आहोत. तर बॅटिंगच्या मार्कवरती बॅटर ऑन स्ट्राईकला
पीजी इंडियन्स या टीमची रन मशीन गणेश मैदानावरती तयार. सँडी इथे कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहणं फार महत्वाचं आहे. यावेळेस इथे सुंदर फटका आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग फाईन लेगला, सीमा भार 4 धाबे झाडी चौकार. धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, तब्बल 40 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. इथे सुंदर फटका आहे परंतु चेंडू हवेत. इथे झेल मात्र मैदानावरती ड्रॉप झालेला आहे. जीवदान भेटेल. जीवदानाचं रूपांतर धावांमध्ये होईल. क्रिकेटचं समीकरण आहे मित्रांनो, पकडा कॅच जिंका मॅच. झेल सुटल्यानंतर 2 धाबा, 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 42 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. महत्वपूर्ण मॅच आहे जिमी सर. आणि अशा पद्धतीचे झेल सोडणं म्हणजे स्वतःची कुऱ्हाडी ते स्वतःच्या पायावरती मारून घेण्यासारखं आहे. इथे पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडूला समोरच्या बाजूने पाठवले परंतु तिथे मैदानाचा अडथळा चेंडू अडलाय आणि धाबा देखील तिकडे कंप्लीट होणार आहेत. बुन बुन से बनता है सागर, क्षणा क्षणांनी बनतं हे युग. थेंबे थेंबे तळे साचे, अगदी कासवाच्या गतीने इथे धावा घेतल्या जात आहेत. प्रयत्न, धडपड, पडझड, आत्मविश्वास, जिद्द, कॉन्फिडन्स, नजाकत, बडा कल्पकता, सर्व गोष्टींचा वापर, ज्या ज्या गोष्टींचा अवलंब इथे मैदानावरती करता येईल ना त्या सर्व गोष्टींचा वापर इथे मात्र मैदानावरती केला जातोय. धावफलकावरती धाबा तब्बल 43 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 43 धाबा धावफलकावरती. कोण जिंकणार, कोण इथे विजयाचं बिगुल वाजवणार या मॅच मध्ये हे पाहणं फार महत्वाचं राहील. कारण एलिमिनेटरची मॅच आहे. इथे जो हरणार आहे, जो पराभूत होणार आहे तो मात्र या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी असेल. इथे सुंदर पद्धतीने हा फटका खेळून काढला. हलक्या हाताने कट केलं चेंडूला. एकच धाव त्या चेंडूवरती येईल. एका धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 44 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. 44 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. शून्यातून विश्व इथे मात्र ह्या क्रिकेटच्या मैदानावरती निर्माण करावं लागतं. कोणीही आला आणि कधीही आला, बॅट घेऊन मैदानावरती आला आणि तो खेळायला लागला जिमी सर, असं कधीच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण सराव लागतो. क्रिकेट खेळ जर तुम्हाला सातत्याने चांगला खेळायचा असेल तर. या वेळेस इथे मात्र 1 धाव त्या चेंडूवरती मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाबेसाठी पलायन यशस्वीरित्या. तिकडे 2 धाबा ज्या मात्र मैदानावरती पळून पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 48 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. 46 धाबा धावफलकावरती. माफ करा, हरकत नाही. चुका करतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. यावेळेस हा चेंडू इथे मात्र मैदानावरती पुन्हा पुन्हा अतिरिक्त वारंवार पुन्हा पुन्हा हा गुन्हा जर तुम्ही कराल मैदानाच्या आतमध्ये तर हे गुन्हे तुम्हाला परवडणारे नसणार आहेत. 47 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. 47 धाबा धावफलकावरती. यावेळेस इथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं फटका मात्र घेऊन काढलाय. 1 धाव तिकडे मात्र कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. तोपर्यंत चेंडून दिशा बदलली, बॅकवर्ड पॉइंटला जाऊन पोहोचला आणि पाहता पाहता साज बाज ताज अमर अकबर अँथनीच्या रूपामध्ये 3 धाबा तिकडे कंप्लीट झालेले आहेत. 3 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 50 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. समीकरण काय आले, शेवटचे 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 12 धाबांची गरज. काय देखणं क्रिकेट देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. गुरुवर्य आमचे मार्गदर्शक सातत्याने नेहमीच अनेक क्रिकेटच्या मैदानांवरती सांगत असतात. त्यांच्या ओवीतून क्रिकेटवरती एक सुंदर गायलेली कविता देखील त्यांची सुप्रसिद्ध आहे.
आपण आयुष्य मैदानी तू यशो वेळोवेळी डाव तुझा येता तू जमविशीला आपुली खेळी काय करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी बहुमत आली झल घ्यावया जो तो फास टाकी मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळीला डाव या साऱ्यांना चकवल्याचे तर मिळेल तुझला धाव चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला धावफलकावरती धाबा स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 50 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 50 धाबा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक देखील आता मैदानावरती 4 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजीच्या मार्गवरती अजित यांना आमंत्रित केलेला आहे अजित इथे मात्र मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहणं महत्वाचं राहील 12 बॉल आणि 12 धावांची गरज निर्णायक मॅच आहे एलिमिनेटरची मॅच आपण खेळवतोय निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी गावोगावी आता प्रीमियर लीग स्पर्धांना देखील जिमी सर उदान फुटलेलं आहे आता पूर्वी कसं असायचं की फक्त कदाचित टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शहरी भागामध्ये या स्पर्धा भरल्या जायचा परंतु आता ग्रामीण एरिया देखील काही कमी राहिलेला नाही अगदी टेनिस क्रिकेटचं विश्व हे ग्रामीण क्रिकेटनं देखील आता गाजवलेलं आहे आणि सुंदर ग्रामीण क्रिकेट देखील आपण कुडेगावच्या मैदानावरती पाहतोय सुंदर फटका आहे नजाकत बडाकल बघता शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वार फकड्या उचल की डाक षटकार षटकारासाठी देखील 200 रुपयांचं प्राइज हा चेंडू इथे मात्र मैदानावरती पुन्हा निर्धाव येतोय धावफलकावरती धाबा स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 56 धाबा धावफलकावरती आता जिमी सर क्रिकेट हा खेळ कधी कधी शक्तीपेक्षा युक्तीने देखील खेळावा लागतो कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचे फटके कामाला येतील असे नाहीच कारण कधी कधी तिथे बुद्धीचा वापर देखील तुम्हाला करावा लागतो कारण एक बुद्धीच्या बाबतीमध्ये देखील मी तुम्हाला सुंदर उदाहरण सांगेल ओला उबेर नावाची कंपनी तुम्ही सर्वांनी ऐकली असेल ओला उबेर त्यांच्याकडे लाखो गाड्या कामाला आहेत परंतु ओला उबेर कंपनीचे मालक त्यांच्याकडे स्वतःची एक गाडी देखील नाही ट्रान्सपोर्टच्या गाड्यांचा वापर करतात आणि तिथे त्यांचा बिझनेस ते सुरू ठेवतात तिथे त्यांनी काय केलंय फक्त शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय मैदानाच्या आतमध्ये देखील अगदी तसंच करावं लागेल शक्तीपेक्षा युक्ती वापरावी लागेल धावफलकावरती धाबा स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 60 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत सुंदर पद्धतीने हा फटका देखील घेऊन काढलाय त्या चेंडूवरती एक धाव आली दुसऱ्या धाबेसाठी पलायन आणि इथे काय झालंय सामना देखील मात्र मैदानावरती संपलाय आणि एलिमिनेटरची मॅच जिंकत सेमीफायनल 2